आता जसं पलतोय मग आता काही मागण्या बिगण्या झाल्या कुणा करून होत्यात, पण आमच्या कमी याच्यात तर इच्छा नाही. मनासारखी मागणी झाल्यानंतर तुम्ही विकू शकतो. बरोबर आहे. म्हणजे तुमची इच्छा आहे की तुमच्या मनासारखं त्याची हा. कारण तुम्ही संभाळलाय त्याला. हो. नमस्कार मित्रांनो, आज चिंचोलीच्या मैदानामध्ये मी आलेलो आहे आणि चिंचोलीच्या मैदानामध्ये आता मस्त एक सुंदर अशी गाडी झाली. पालेगावचा बादल विरुद्ध ओवलेकरांचा फौजी आणि फौजीच्या सोबत पळाला मंगल आंबो भस्मा उंबरवेडा. बघा गरीबाच्या बैलाची मुलाखत बरेचसेच गाडा मालक चर्चा चालू आहे की गरीबाच्या बैलांची मुलाखत घेत नाही. तर मला वाटतं मल्हारच्या आत्तापर्यंत माझ्या चॅनलवरती बऱ्याचशाच मुलाखती आहेत, त्यांनी जाऊन बघा. म्हणजे कोणाला ब्लेम करायच्या आधी मी हेच सांगतो की बरेचशाच गरीब गारा मालकांच्या मुलाखती मी घेत असतो कायम. आणि कुठेतरी गारा मालकच विरोधात करतात की गरिबांच्या मुलाखती MAYला घेत नाही. तर आज पुन्हा घेतोय, कारण कुठेतरी ज्या वेळेला त्याचा साप चावला होता ना त्यावेळेला पण सुद्धा मी त्याचा घरी जाऊन, आणि इतकंच नाही तर मला वाटतं तिथं एक अजून एक तो काय त्याचं नाव शेरा बैल पलतोय. तिथंच आजूबाजूला एक वाडी आहे, त्या वाडीचा सुद्धा तो सुद्धा बैल मी दाखवला. बरीचशीच गरीब गाडा मालकांची बैलं माझ्या चॅनलवरती आहेत. आणि बोलायच्या आधी मला वाटतं विचार करून बोलावं कोणी पण, कारण कुठेतरी बरेचसेच गाडा मालक माझ्या चॅनलला अपेक्षा करतात की त्यांची बैलं माझ्या चॅनलवर दिसावा आणि ती कायम दाखवत असतो. आज घेतोय मुलाखत पुन्हा एकदा मल्हारची. चला बघूया कोणासोबत गाडी झाली ती सांगितली तुम्हाला. आणि बैल कधी इथं आले मुंबईला बघा, आता साप चावला होता त्याच्यानंतर त्यांना एक असं आश्वासनही नव्हतं की बैल पळेल पुन्हा. पळतोय आज पब्लिकला ठाम पळतोय डावीला, आणि आत्तासुद्धा चांगली अशी गाडी झाली. या विचारू. चला दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मला सांगा किती वेळा तुमच्या बाईट घेतल्यात मी? कम से कम 5 ते 6 वेळा घेतल्यात. आणि आकाशरावच्या कराराने होतं तेव्हा तर भरपूर टाइम झाले, पण आमच्या घरी येऊन तुम्ही आमच्या आजारी असताना आमची एक मुलाखत घेतलेली. आणि मला वाटतं भुंगाच्या सोबत ज्या वेळेला तुमची पहिली गाडी झाली होती तुमच्याच मैदानाला, सर्वप्रथम मला वाटतं मुंबईला जर कुठल्या चॅनलवरती तुमचा बैल दिसला असेल तर तो माझ्या चॅनलवरती. हा, पहिलं ते तुमच्या चॅनलवर ना, आणि तुम्ही घरी येताना आमची मुलाखत घेतलेली, त्याच्याच बद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद करतोय. तुमच्या खर्चाने येऊन आमची मुलाखत आमचा बैल आजारी असताना घेतलेली. बघा म्हणजे 1 रुपया न घेताना तुमच्याकडनं आमच्या मागले पण नाही आणि आम्ही दिले पण नाही. तुम्ही पैशाचा विषय पण काढलेला नाही आमच्या बद्दल. तुमच्या हौशीने तुम्ही आले आणि आमची बैलाची मुलाखत घेतली, त्याच आम्हाला धन्यवाद तुमचं. बरोबर. का घेतली मी नाही, कारण तो पळतोय आणि त्याला लोकांसमोर येऊ द्या. बरोबर आहे. बरोबर. आता आज पण चांगली गाडी झालेली आहे तुमची. एक नाही तर 2 गुलाला तुम्ही बघा आज उंबरवेडा कुठं आणि चिंचवली पाठी कुठं. मला वाटतं तरी जास्तीत जास्त 50 ते 60 किलोमीटरचं अंतर असेल. जास्त असेल ना. बघा 60 ते 70 किलोमीटरचं अंतर आहे. सकाळी आल्यात. सकाळी एक गाडी कुठली झाली ती सांगा, त्यानंतर आता जी झाली ती एक सांगा. सकाळी ते बॅनरवर जमलेली गाडी होती, त्यांचं पोपजीच्या आणि आमचा लकून होता मल्हार. तर ती गाडी झाली आणि नंतर मग तिथं नाव होता बादलचा, तर आम्ही फिरवलं त्यांच्यावर. तर ते कॉमेंट्री ते सांगितलं पंचाही का नंतर 3च्या नंतर आपण हाकलो. तर आम्ही नाव देताना मग सांगितलं का आम्ही आताच पळून आलोय, 3च्या नंतर हाकलो. तर ते बोलले चालेल. तर आता आमची गाडी ती पण झाली बादल विरुद्ध. बरोबर. चला ती गाडी साईडला गेली नाही तर एक चांगली लढत पाहायला मिळाली. आमची गाडी थोडीशी सुटताना पुढे सुटली, पण नंतर ते ओव्हरटॅक मारला. थोडासा पुढं होती, पण आमच्या बैलाला जेवढा लांब तेवढी गती लावतोय पुढं मल्हारला, तेवढा फायदा आम्हाला. जेवढे लांबच्या पार्टीला आम्ही हमेशा जातोय, जेवढे लांबच्या पार्टीला तेवढे आम्हाला हौशी आहे. बरोबर. आता किती गुलाला झाली आपण ज्या वेळेला तुमची बाईट घेतली ती बघा, साप काही चावला होता आणि कुठेतरी तुम्ही सांगितलं की जोपर्यंत बरा होत नाही, आणि त्याच्यानंतर बघा पलवलं बैल. आणि मागणी सुद्धा आली होती, तुम्हाला मागणी सुद्धा केली होती. हो केली होती, पण ते आमचे थोडीशी नापास झाली. तर ते मी बोलत नाही का एवढं केलं तेवढं, पण ते आमच्या नापास होती, मग ते कॅन्सल झालं. आणि आमचे गुलाल आता त्याचे 22 झालेत. साप चावलंय तिथून 22, आणि सगळे बिनजोडचेच झालेत, का असे नाही का जमून बिमून, सगळे 22 बिनजोडचेच झालेत. बरोबर. म्हणजे 22 गुलालांचा मानकरी झाला जिथून साप चावला तिथून. पहिले तर आम्ही सोडूनच दिले, ते आमच्या लक्षातच नाही. पण याच जेव्हा साप चावला त्याच्यानंतर 22 गुलाल झालेत. बरोबर. याच सीझनचे. वाटलं होतं का पलेल पुन्हा? वाटले होते आम्हाला, होते गॅरंटी होती आम्ही बनवू. लोकांना डाऊट येत होता का नाही पळणार, पण त्याच्यामुळं आम्ही ते बॅनर टाकलेला खरेदीसाठी. तर लोकांना वाटलं साप चावलेला नाही चालणार,
पण आम्हाला गॅरंटी होती बैलाची का 100% पळणारच बैल. बरोबर. आता किती जाती झाला? आता 4था झालाय. चौसाच आहे म्हणजे अजून बघा 4 दात बाकी आहे म्हणजे तो हा 6 दात आणि करदात पण बाकी आहे. बाकी आहे. बघा म्हणजे अजून भविष्य आहे मोठा, म्हणजे जसं उंबरवेडा एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख झालेली आहे. आता कुठेतरी ती ओळख त्यांनी कायम ठेवली त्याची अहो टिकवून. आम्हाला या अड्डे इकडचे आम्हाला माहीतच नव्हतं, पण आमच्या आम्ही त्याला पोरगाच म्हणतोय. एक सांगायचं, आम्ही पोराला एक टायमाला त्याला शाळेतला लावून पण त्याला आम्ही कधीच हे नाही करणार असं आम्ही म्हणतोय. तर एवढा जीव लावतोय आम्ही, अधोगार जेवणार नाही. मी कामावर येतोय 11 वाजता, घरी 12ला पोचतोय, तरी पहिला त्याच्याकडे लक्ष लावीन आहे का बसलाय का काय. जेव्हा त्याला आवाज देईन तेव्हा झोपायला जाईन असं मी आहे. आणि टोटल आमची माणसं पहिला त्याचा बघतील आणि मग जेवायचं आम्ही. म्हणजे का इतकं प्रेम का, म्हणजे कशामुळे काय बोला? आमचा घरचा आहे असं, म्हणजे आमच्या मुलासारखा घरचा आहे, म्हणजे एवढं प्रेम आहे आमचं त्याच्यावर. आमचा घरचा आहे, आमच्या घरच्या गाईचा आहे म्हणून एवढा जीव लावलाय. आणि काय दिलं त्याने मिळून तुम्हाला आता? मिळून म्हणजे आम्हाला ओळखतच कोणीच नव्हता ना, आम्हाला याने ओळख करून दिली. बघा कोणीच नव्हता ओळखत आम्हाला, पण त्यांनी ओळख केली. तर आज मल्हारमुळं एवढं लोक आम्हाला मोठाले ओळखतात आणि हात मिळवतात का मल्हार आलाय का. हो नसेन आम्हाला मल्हार नसतं तर आम्ही या अड्ड्याला आलो पण नसतो. आम्हाला होता नाद या गाडीचा, बैल गाडीचा, पण आमचे बारके क्षेत्रात होता. करतोय आपण बघितलं कुठेतरी. बघा सकाळी आलाय बैल, आता त्यांना पण जायला उशीर होईल. जसं हा चिंचवलीचा मैदान आहे, तुम्ही सांगितलं की कुठेतरी आम्हाला मल्हार मुलं ही मैदानं पण पाहायला मिळाली. म्हणजे अजून बरीचशीच मैदानं बघा मुंबईला पण मागच्या वर्षी सीझनला ज्यावेळेला करार झाला 12-13 धावणीला, त्यावेळेला पण नामांकित बैलांसोबत पळाला. नाही आता मला वाटतं स्वतःहून सर्व नामांकित गाड्या मला तुम्हाला फोन करतात, आम्हाला बैल द्या. भरपूर म्हणजे रात्री कमसे कम मी सांगतोय, मैदान जर असला रविवारचा ना तर एक दिवस अगोदर मला 11 वाजेपर्यंत फोन येतात. मी खोटा बोलणारच नाही, येतात फोन कुठलं का ना पण येतात फोन. तर आमचा पैरा म्हणजे मी असं 3 पैरे एकदम करतोय. बरोबर आहे. 3 पैरे करतोय, शुक्रवारचा, रविवारचा आणि बुधवारचा, हे 3 पैरे. तर काही लोकांना वाटतात आम्ही कधी फोन केलं का तुमचा पैरा झालेला. तर बघा सगळ्यांना विनंती आहे का मी असं सांगतोय का वेटिंगला राहा, सगळ्यांना देईन बैल, सगळ्यांना देईन, पण तुम्ही धीर घ्या थोडा. बरोबर, म्हणजे नाराज नाही करणार कोणला, सगळ्यांना देईन बैल, पण जरा धीर. अगोदरच पैरे झालेला असतात. तर मी असं आहे माणूस, एकदा तुम्हाला जबाब दिला का शुक्रवारी पळवीन तर त्यालाच किती का ना मोठा पैरा तो पैरा मी मोडत नाहीस. बरोबर, नाराज करत शब्दाला जागायचा. हा जागा आहे. तर आता रविवारचा पण झालेला आहे आणि आपल्या बुधवारचा पण पैरा झालाय. तर आता रविवारचा मला वाटतोय आता 2 टाइम पळालाय. कधीच काळी मी रविवारचा पैरा तो बुधवारी करू शकतो, म्हणजे रविवारी आराम देऊ शकतो असं मी. कारण आज 2 गाड्या झाल्या. हा 2 गाड्या झाल्यात म्हणून मी त्याचा पण पोरासारखा जपतोय. आज जरा 2 टाइम नसता हाकलला तर मी रविवारी पळवला असता असं मला वाटतोय. बघू मी बैलाचा घरी गेल्याशिवाय त्याचा चेहरा कसा काय ते सगळं बघन तेव्हा मी रविवारचे पैऱ्यावाल्यांना फोन करणार. बरोबर. आता जसं पळतोय मग आता काही मागण्या बिगण्या झाल्या कुणा करून? होत्यात पण आमच्या कमी याच्यात तर इच्छा नाही. तर मग राहू दे, आमची पोरं पण बोलतात मग राहू दे बोलतो. आपण थोडे कमी याच्यात पळू पण आपण स्वतःच पळू मग. बरोबर, म्हणजे मनासारखी मागणी झाल्यानंतर तुम्ही विकू शकतो. बरोबर आहे, म्हणजे तुमची इच्छा आहे की तुमच्या मनासारखं त्याची, कारण तुम्ही सांभाळलाय त्याला. हो मनासारखी दिली आणि मी तर देताना पण ते याने घेईल त्याला आमच्याच सारखं आयुष्यभर त्याचा पण असंच मल्हारनी करावा हे मी मागणी त्याला. आमच्या अख्खे घर कुटुंबाचा पण त्याला आशीर्वाद देऊन असं कधीच या मनाने नाही का त्यांच्या घरी जाऊन तो पळणार नाही, आमचा मन दुखणार या नाही. त्याच्या घरी आमच्या सारखं नाव करो या विनंती आहे, मुलाखत मी सांगतोय. म्हणजे कुठेतरी मोकल्या मनाने आणि दिलखुश मनाने देणार. आणि जसं आज 2 गाड्यांना गुलाल मिळवलं आहे, आता घरी गेल्यानंतर काय आनंद असेल तुमचा? ते तर आमची आई आता विचार करत आम्ही गेल्याशिवाय ती किती टाइम रात्री 10 वाजू दे
तरी हे खाणार नाही का काय नाही. जेव्हा मल्हार जेव्हा त्याची घरात आरती करल जाताना तेव्हाच ती जेवण करल नाही. पहिलं त्याला टाकील भाकर किंवा त्याला तर भाकर रोजचीच असते. एक भाकर टाकल्याशिवाय ती खाणार पण नाही. आमची आई एवढे त्याच्यावर प्रेम करते आणि रोज त्याचं दर्शन असतोय. बरोबर. चला थांबूया आपण कुठेतरी, आता तो पण चिडचिड करतोय, त्याला पण जायचं आहे. आणि लवकरच बघा चांगल्या चांगल्या नामांकित बैलामध्ये पण पलावा. आणि जशी तुमची मागणी आहे की जसं मनासारखं काही झालं तर आम्ही नक्कीच त्याला देऊ. आणि ती पण इच्छा तुमची पुरी व्हावा आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो इथं. आणि तुम्ही आमची मुलाखत घेतलेली तुमचे पण धन्यवाद. अशी गरिबांची आमची मुलाखत झाली तर आम्हाला पण खुश वाटतोय. बरोबर. चला गरिबांच्या मुलाखती मी कायम घेत असतो, पण बऱ्याचशाच गारा मालकाची गैरसमज झालेली आहे की MMA चॅनलवरती गरिबांच्या मुलाखती दिसत नाही. आणि कुठेतरी आज बघितलं असेल भरपूर सारे गरिबांच्या मुलाखती आहेत. चला, ज्यांची ज्यांची समज आहे नाही का. आहेतच. आमची तर भरपूर टाइम घेतलेले आहे. चला शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद.